सर्व गोष्टींच्या पाठीमागं आपण जीवन जगताना लागतो। या गोष्टी माझ्या, त्या गोष्टी माझ्या, माझं माझं म्हणून आपण शेवटपर्यंत झगडत राहतो। परंतु खरंच कधी विचार केला आहे का ह्या सर्व गोष्टी माझ्याच आहेत का म्हणून? एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं असतं। मग सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या म्हणून का आपण मागं लागत बसतो? ही गोष्ट माझी, ती गोष्ट माझी। बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टीमधून बाहेर निघायचं असतं, परंतु त्यावेळेलासुद्धा आपण माझं माझं करत बसतो। मग अशानं खरंच आपलं मानवी जन्मामध्ये येण्याचं हित साध्य होईल का? खरंच अशानं आपल्याला सुख, समाधान, शांती, प्रतिष्ठा प्राप्त होईल का? कारण मनाला जर चांगल्या भावना आल्या, मन जर शुद्ध प्रसन्न राहिलं तरच एक प्रतिष्ठा मनाला प्राप्त होते। बाहेरची प्रतिष्ठा ही बहुतेक वेळा खोटीसुद्धा असू शकते। त्यामुळं संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला या सध्याच्या काळात देखील खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरतो। आपण रस्ता चुकत असतो, आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत, त्या गोष्टीसाठी आपल्याला काही गोष्टीची जाणीव व्हायला हवी। ही जाणीव या अभंगामधून संत तुकाराम महाराज आपल्याला करून देतात। संत तुकाराम महाराज या अभंगात असं सांगतात, गेले पळाले दिवस रोज, काय म्हणतोसी माझे माझे, सळ धरुनी बसला काळ, फाको नेदी घटिका पळ, कारे अद्यापी न कळे, केश फिरले कान डोळे, हित कळोनी असता हाती, तोंडी पाडोनी घेसी माती, तुझ ठाऊके मी जाणार, पाया शोधुनी बांधसी घर, तुका म्हणे वेगे, पंढरीराया शरण रिघे। एवढ्या सुंदर शब्दामध्ये आपण जीवनामध्ये आल्यानंतर काय काय गोष्टी करत राहतो आणि कशा प्रकारे वागत राहतो आणि किती चुकतो आपण, काय गोष्टी करायला पाहिजेत आणि आपण काय करून ठेवतो याबद्दल ते भाष्य करतात। ते म्हणतात की गेले पळाले दिवस रोज, काय म्हणतोसी माझे माझे। अरे वेड्या, हे दिवस, घटिका, रोज, तास सगळ्या गोष्टी निघून चालल्यात, काळ पुढे पुढे जातोय, पण तू मात्र सगळ्या गोष्टी माझे माझे म्हणून त्याच्यात अडकून बसलास। ह्या संसारातल्या भौतिक सुखामधून तू जर लवकर बाहेर आला नाहीस तर तुझा उद्धार कसा होईल आणि तुला सगळ्या गोष्टींचं ज्ञान कसं प्राप्त होईल? कारण ह्या गोष्टी केवळ भौतिक सुखामध्ये तुला अडकून टाकणाऱ्या आहेत। तुला ह्या गोष्टीला वाटायला ही माझी गोष्ट आहे, ती माझी गोष्ट आहे, परंतु तुझं खरंच काय आहे का इथं? त्यामुळे वेळी प्रसंगी आपण वेळीच सावध होऊन हा मोह सोडून दिला पाहिजे। सळे धरोनी बैसला काळ, फाको नेदी घटिका पळ। अरे हा काळ देखील आपल्या हातात सळ घेऊन बसलेला आहे, तो कोणाची वाट पाहणार नाही, वेळ आल्यानंतर बरोबर घाव करणार। म्हणून तुला काही करत नाही आहे, तू सगळ्या गोष्टी चुकीच्या करून आपल्या हातामधून सर्व पुण्य भाग घालून बसलास। पुण्याच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा बाकीच्याच गोष्टीमध्ये तू गुंतत राहतोस। या काळातून तुला जर वाचायचं असेल तर तुझ्याकडे चांगले मार्ग भरपूर आहेत, पण तू माझं माझं करून ह्या भौतिक सुखाच्या गोष्टी जर सोडल्यास तरच तुझ्या जीवनाचा उद्धार होईल आणि खरं सुख म्हणजे काय हे तुला प्राप्त होईल। त्यासाठी तुला भक्ती मार्ग चोखाळावा लागेल। तुला भक्तीचा मार्गच यावेळीच वेगळ्या दिशेवर घेऊन जाऊ शकतो। पुढे ते म्हणतात की कारे अद्यापी न कळे, केश फिरले कान डोळे। तुझे केस पिकलेले आहेत, केस पांढरे झालेत, तुझं वय झाले, तुला बऱ्याच गोष्टी आता कळत नाहीत, शरीर देखील तुझं साथ देत नाही, तरी देखील तू या भौतिक सुखातून बाहेर पडायचा विचार करत नाहीस। तुला कानानं आता व्यवस्थित ऐकू येत नाही, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे तुझं शरीर आता थकलेलं आहे। या शरीराला तू आता भौतिक सुखातून बाहेर काढलं पाहिजेस आणि अध्यात्माकडे झुकवलं पाहिजेस। पुण्य पदार्थाची गाठी पाडून घेऊन चांगलं जीवन जगलं पाहिजेस। परंतु त्या गोष्टी न करता तू काय करतोस की ह्या गोष्टी न करता तुला अजून ह्याच भौतिक सुखामध्ये गुंतून राहावं वाटतं। तुला लवकर ह्याच्यामध्ये शहाणपण आलं पाहिजे, तुला अजूनही काय गोष्टी कराव्यात याचं ज्ञान नाही आहे, तुला काही गोष्टी कळणत। पुढे ते म्हणतात की हित कळोनी असता हाती, तोंडी पाडून घेसी माती। तुझं हित कशात आहे हे तुला समजतच नाही आहे। तुला जर ह्या सर्व गोष्टी समजल्या असत्या, तुझं हित कशात आहे ह्याचं तू लक्षात जर आलं असतं तर आपल्या तोंडात तू माती पाडून घेतली नसतीस। म्हणजे काय तर त्याच गोष्टीमध्ये भरकटत जाऊन अडकत राहून त्या भौतिक सुखाच्या भोवतीच फिरत राहून विषय सुखामध्ये गुंतत राहून तू तोंडाचा माती पाडून घेणं म्हणजे तुझा ऱ्हास करून घेतला नसतास। तुला दुसऱ्या चांगल्या मार्गाला, भक्ती मार्गाला जाता आलं असतं, पण तू त्याच्यामध्ये गुंतत राहिलास। तुझा इगो तुला मध्ये मध्ये येत राहिला आणि तुझा स्वार्थ हाव ही तुला सोडत नाही आहे। ही वेळीच सोडली पाहिजे, तरच जीवनाचा उद्धार होईल। तुझं ठाऊके मी जाणार, पाया शोधूनी बांधेसी घर। तुला ठाऊक आहे मी देखील जाणार आहे, इथं राहणार नाही आहे कायमस्वरूपचा, तरी देखील आपली वेळ आलेली असताना देखील तू अजून देखील पाया शोधून घर बांधतोस। घर कसं बांधावं, किती मोठं बांधावं, कशा प्रकारे बांधावं, त्यात काय काय सुखाच्या गोष्टी असाव्यात, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करत तू या वयात देखील राहतोस। तू कायमस्वरूपी थोडीच इथं राहणार आहेस। तुला वेळीच ह्या गोष्टीचा विसर पडला कामा नये की तुला काय करायचं आहे।
जर तुला लवकर लक्षात आलं की आपला खरं हित कशात आहे, तर तू या गोष्टीमध्ये गुंतून राहू नकोस. ह्या गोष्टीमधून बाहेर पड. तुझा आता काळ इथला संपत आहे. त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य गोष्टी करत राहणं ह्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि वेळेप्रसंगी वेळ आल्यानंतर गपचूप आपण त्या गोष्टी सोडून पुढच्या प्रवासासाठी निघून जाणं यातच आपलं हित असतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे वेगे पंढरीराया शरण रिगे. संत तुकाराम महाराज एवढंच सांगतात की या सर्व गोष्टी तू आता सोडून द्याव्यास आणि पंढरीरायाच्या ह्या विठुरायाच्या चरणी तू आता आपली सेवा करावीस. त्यांच्या चरणाची प्रत्येक गोष्टीशी तू आता रिगे लावावीस. अशा प्रकारे शरण जाऊन तुझाच पांडुरंग हा उद्धार करू शकतो. हा पंढरीराया मनानं खूप मोठा आहे. तो तुझ्या चांगल्यासाठी नेहमीच धडपडत राहील. परंतु त्यासाठी गरज आहे ती आपल्या भक्तीची. अशा प्रकारे हा खास सुंदर असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दिलेला आहे. हा उपदेश आपल्या जीवनामध्ये तंतोतंत लागू पडतो. कारण वेळेप्रसंगी आपल्याला काय गोष्टी सोडाव्यात ह्या कळत नाही. आपण आपल्या हाव कधी सोडू शकत नाहीत. ह्या हवेच्या भावनेमध्येच आपण स्वतःचा ऱ्हास करून घेत असतो. त्यामुळं खरंच विचार जर केला तर कोणत्या गोष्टी आपण घेऊन आलो आहोत की ज्या आपण सोबत घेऊन जाणार आहोत. त्यामुळं कायमस्वरूपी ज्या काही आपण कमवलेलं आहे त्या इथंच सोडून जायच्या आहेत. त्यासाठी जास्त गोष्टीची हाव न धरता आपल्या गरजा जर मर्यादित केल्या आणि खरंच सुख शोधायचा जर प्रयत्न केला तर तेच माणसाच्या आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे. जर ही गुरुकिल्ली आपल्याला व्यवस्थित सापडली तर आपल्या आयुष्याचा उद्धार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बाकी भौतिक सुखाच्या गोष्टी आज आपण जर घेत बसलोत त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी समोरच्याकडे असतात. आपल्यापेक्षा मोठी गाडी समोरच्याकडे असते. आपल्यापेक्षा चांगला फोन चांगला मोबाईल समोरच्याकडे असतो. आपल्यापेक्षा मोठं घर एखाद्या समोरच्याकडे असतं. आपल्यापेक्षा जास्त सोनं संपत्ती मोठ्या दुसऱ्याकडे सुद्धा असू शकते. परंतु त्यापेक्षा ही संपत्ती कमवण्यापेक्षा आपली संतती चांगली असावी. आपला परिवार सुखी असावा. आपलं समाधानात जीवन जगावं. आपल्याकडं ज्ञानाचं एवढं धन जमा व्हावं. आपल्याकडं पुण्याचं एवढं धन जमा व्हावं की त्या धनावर आपण आपलं उर्वरित आयुष्य चांगलं काढू शकू. इतर येणारा जन्म कोणता आहे किंवा काय आहे याची आपल्याला कल्पना नाही. परंतु खरंच जर आपण या जन्मामध्ये मिळालेल्या जन्माचं सार्थक केलं, कुणाला न लुटता न लुबाडता जर चांगल्या गोष्टीमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी जर केल्या, जर ह्या आपण पुण्याचं जर आपण एक प्रकारे मालमत्ता जर कमवली पुण्याची पुण्यरूपी, तर खरंच हीच मालमत्ता आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. बाकी सर्व इथं नश्वर आहे गोष्टी. त्याच्यामुळं नाही कोणाशी कोणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशी एकल प्राण्या माझे माझे म्हणून. जय जय रामकृष्ण हरी.